नमस्कार मित्र हो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आधारचा जो बायोमेट्रिक डेटा आहे तो कसा लॉक करायचा याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। अलीकडे डिजिटल फ्रॉडचं प्रमाण किंवा सायबर फ्रॉडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि दररोज आपण वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर एक तरी बातमी ऐकतो की कोणाला तरी व्यक्तीला त्याच्या आधार कार्डच्या डेटाच्या आधारे कोणीतरी फसवलं किंवा त्याच्या बँक खात्यातून पैसे काढले। आपल्याला जर हे टाळायचं असेल आणि कोणीही आपला बायोमेट्रिक डेटा फ्रॉड करण्यासाठी वापरू नये असं वाटत असेल तर आपण आपल्या आधार कार्डचे जे बायोमेट्रिक डिटेल्स आहेत ते लॉक करून ठेवले पाहिजेत। बायोमेट्रिक डेटा लॉक करून ठेवला पाहिजे। आता हा डेटा बायोमेट्रिक डेटा लॉक कसा करायचा तर त्यासाठी आपल्याला आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजेच myAadhar.uidai.gov.in या पोर्टलवर जायचं। या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा वेलकम टू माय आधार आणि त्यानंतर त्याच्या समोर तुम्हाला मानवी हाताचा अंगठ्याचा ठसा दिसेल असेल त्याच्या खाली लॉग इन हा पर्याय आहे। त्या लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार क्रमांक नमूद करायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खाली एंटर कॅप्चा हा पर्याय दिसत असेल त्या पर्यायाच्या समोर तुम्हाला जे काही इंग्लिश अल्फाबेटिक लेटर दिसत असतील किंवा काही संख्या दिसत असतील तर त्या तुम्हाला नमूद करायच्या आहेत। ते नमूद केल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन विथ ओटीपी हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर लॉग इन करण्यासाठी जो ओटीपी पाठवला जातो तो ओटीपी तुमच्या आधार कार्डशी लिंक जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर पाठवला जातो। त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर आलेला 6 अंकी ओटीपी नमूद करायचा आहे। तो 6 अंकी ओटीपी तुम्ही नमूद केल्यानंतर तुम्हाला तिकडे आधारशी संबंधित ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत त्या दिसायला सुरुवात होईल। त्याच्यामध्येच लॉक आणि अनलॉक बायोमेट्रिक हा जो पर्याय आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे। तिथे गेल्यावर तुम्ही बायोमेट्रिक लॉक कसं करायचं किंवा अनलॉक कसं करायचं आणि त्याचा उपयोग काय आहे याच्याबद्दलची माहिती दिसायला सुरुवात होईल। जर तुम्ही तुमचं बायोमेट्रिक लॉक केलं असेल तर कोणताही व्यक्ती तुमच्या हाताचे ठसे किंवा डोळ्याचे ठसे किंवा तुमचा चेहरा स्कॅन करून तुमचं ऑथेंटिकेशन करू शकत नाही। फक्त ओटीपीच्या आधारे ऑथेंटिकेशन करता येतं आणि जर तुम्ही बायोमेट्रिक अनलॉक केलं तर तुमच्या हाताचे ठसे वापरून किंवा ओटीपीच्या आधारे कुणालाही तुमचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करता येऊ शकतं। तुमच्या डोळ्यांच्या आयरिसच्या आधारे सुद्धा त्याला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करता येऊ शकतं। चेहरा स्कॅन करून बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करता येऊ शकतं। आता हे आपण वाचल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय, नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। इथे गेल्यानंतर तुम्हाला एक लॉक बायोमेट्रिक नावाचं जर तुमचं आधारचं बायोमेट्रिक लॉक अनलॉक असेल तर लॉक बायोमेट्रिक हा पर्याय उपलब्ध होतो आणि तिकडे तुम्हाला त्यांनी सूचना दिलेली आहे की आय अंडरस्टँड that after locking my biometric, I will not be able to perform biometric authentication until I unlock my biometrics। म्हणजे तुम्ही एकदा तुमचे बायोमेट्रिक लॉक केले तर तुम्हाला कोणतंही शासकीय काम करताना किंवा जिथं कुठं तुम्हाला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करायचं असेल आधारचे त्यावेळेला तुम्हाला ते करता येणार नाही। जेव्हा तुम्ही तुमचं बायोमेट्रिक अनलॉक कराल तेव्हाच तुम्हाला ते ऑथेंटिकेशन करता येऊ शकेल। आता त्यावेळेला आपण इथं टिक करायचे आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर तुमचं बायोमेट्रिक एक सक्सेसफुली लॉक झालेलं आहे हे दिसेल। आता जेव्हा आपल्याला कुठलंही शासकीय काम करायचं असतं जसं की तुम्हाला तुमचं रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करायचं आहे तेव्हा तुम्हाला अंगठ्याचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करावं लागतं तर तेव्हा तुम्हाला हे अनलॉक करून घ्यावं लागेल, त्यानंतरच ते ऑथेंटिकेशन सक्सेसफुल होईल। मित्र हो, हे तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर देखील करू शकता। यासाठी तुम्हाला आधारचं ऑफिशियल ऍप आहे M-आधार ते डाउनलोड करायचं आहे। जेव्हा कधी तुम्ही तुमचं बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक करता तेव्हा तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जातो आणि ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉक होतं।